नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पोकळ अंतर्गत अर्ज केला असेल व तुम्हाला पूर्वसंमती आली असेल तर याच्या पुढे कोणती स्टेप घ्यायची, कोणती कागदपत्र आपल्याला अपलोड करावं लागणार आहेत किंवा अपलोड करण्यासाठी त्याची काय मुदत दिलेली आहे किंवा आपण कधी पण करू शकतात, ही अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसेच हे आपल्याला इथं ठिबक सिंचनाची पूर्वसंमती मिळाली किंवा तुम्ही जर अजून कोणत्या तरी घटकासाठी अर्ज केला असेल तर ते घटक कुठून खरेदी करायचं आहे याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, आपण गाडीपिंपळगाव या गावातील शेतकऱ्याचा अर्ज केला होता, ते पण ठिबक सिंचन या घटकासाठी पोकळ अंतर्गत अर्ज केला होता. तर या अंतर्गत आपल्याला जे अर्जदार होता त्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे. या ठिकाणी पाहू शकतात, त्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण त्यांचा ठिबक सिंचन अर्ज केल्यानंतर त्यांना पूर्वसंमती मिळाल्यानंतर त्यांना 55,161 रुपये, इथं बघू शकता तुम्ही, त्यांना 55,161 रुपये एवढा त्यांना अनुदानासाठी मंजुरी मिळाली आहे, पूर्वसंमती मिळाली आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर पूर्वसंमती मिळालेली असेल तर तुम्हाला 30 दिवसाच्या आत काम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आणि खरेदी केल्याचं बिल हे त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे, साईडमध्ये अपलोड करायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला अर्ज कुठून खरेदी करायचा आहे, तर तुम्हाला जर ते ठिबक सिंचन आहे ते सूक्ष्म सिंचन या वीज खरेदी कृषी विभागाकडे नोंदणीकृत वितरकाकडून करणे बंद करण्यात आहे. म्हणजे जिथून तुम्ही ते खरेदी करणार आहे ते कृषी विभागाचा नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. तो पुरवठादार कृषी विभागाकडून नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 30 दिवसाच्या आत ते ठिबक सिंचन जर बसवलं नाही तर तुमचा अर्ज या ठिकाणी नाकारण्यात येईल, या ठिकाणी असं दाखवत आहे. तसंच अजून ज्या कंपनी तुम्ही घेत आहे ती कंपनी BSI नामांकित असेल तरच आपल्याला प्रस्ताव मोका तपासणारा देय आणण्यासाठी पात्र राहील, असं पण या ठिकाणी दाखवते. तर या प्रकारे संपूर्ण माहिती आहे. तुम्हाला जर डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील तर तुम्ही आमचे संपर्क साधू शकतात. आमचा संपर्क 76 66 28 82 18, पत्ता साई मंदिर, गाडीपिंपळगाव, तालुका परळी, जिल्हा बीड. धन्यवाद.